अहिल्यानगरच्या शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मारतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अनेक वर्षांपासून सुरू आहे। या संस्थेला ही जागा बेकायदेशीरपणे वापरण्यात देण्यात आल्याचा आरोप करत याची चौकशी करून ही संस्था तात्काळ इतरत्र हलवण्यात यावी अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खोमणे यांनी शेवगाव तहसील समोर प्राणांकित उपोषण आंदोलन सुरू ठेवलं आहे। उपोषणाचा हा चौथा दिवस आहे। या मागणीसोबतच त्यांनी बेकायदेशीर गाळे वाटपावरही तक्रार केली आहे। राहणार एरणगाव, भागवत तालुका, शेवगाव, जिल्हा अहमदनगर। मी तहसील कार्यालयासमोर यासाठी उपोषणाला बसलो आहे। बेकायदेशीर वाटलेल्या जागेची योग्य ती चौकशी करण्यात यावी। कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव यांनी बेकायदेशीर जागा वाटप केलेला आहे। त्या जागेत मारतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था भेंडा तालुका निवासा संचालित जिजामाता औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे गेल्या अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या जागेमध्ये आहे। तसेच एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त गाळे दिले आहेत, त्यांचे गाळे जमा करून घेण्यात यावे। येथे शेतीपूरक मालासाठी विक्रीसाठी किंवा धंद्यासाठी ही जागा वापरली पाहिजे। तसं न करता त्यांनी या जागेमध्ये गॅस गोडाऊन उभा केले, शाळा उभा केल्या। तसेच या शेतीपूरक मालासाठी न ठेवता त्यांनी अनेक व्यवसायांना जागा दिल्यात, पण शेतीमालक व्यवसायासाठी किती गाळे दिलेत हा सुद्धा गांभीर्याचा प्रश्न आहे। तसं न करता त्यांनी अनेक धंद्यांना जागा दिलेल्या आहेत बघा इथं। त्यानंतर जे साई आनंदी अशी त्यांनी हे प्रॉपर इथले नसताना ते धुळे जिल्ह्यातले आहे, त्यांनाही बेकायदेशीररित्या करार करून दिला। इथं जर एखादं काही घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार आहे?